तिथे आपलं फायनान्शियल सेंटर असायला पाहिजे, ही विजन घेऊन आम्ही पुनर्विकास हा तिकडचा धारावीचा मांडत होतो. लोकांसमोर पण आणला होता. निवडणुका जिंकलो असतो तर अर्थात आम्ही पुन्हा एकदा टेंडरला गेलो असतो. पण आता अदानीचं सरकार आलेलं आहे, अदानी समूहाचं सरकार आलेलं आहे. भाजप सरकार म्हणजेच अदानी समूहाचं सरकार. आणि हे आल्यानंतर जे कुठचेही आमदार आधी खोटं बोलत होते, भाजपचे असतील, मिंदेंचे असतील, की मदर डेअरीचा प्लॉट हा आम्ही रद्द करून पुन्हा एकदा तिथे गार्डन बनवू, ही बातमी परवाकडे चाललेली आहे की धारावी पुनर्विकासासाठी बाजारभावापेक्षा 10 पट कमी दराने कुर्ला मदर डेअरीचा प्लॉट दिला जात आहे. ही परवाची बातमी आहे. अशीच आज अजून एक धक्कादायक बातमी आली, ती म्हणजे स्टेट टू बीएमसी क्लिअर देवनार वेस्ट फॉर धारावी प्रोजेक्ट. आपल्याला आठवत असेल, मुलुंडमध्ये तिकडचे स्थानिक भाजपच्या आमदारांनी खोटं बोलले होते की आम्ही मुलुंडमधले जे PTC आहेत आणि PAP आहेत ते रद्द करू. सरकार येऊन त्यांचे आता 3-4 महिने झाले, कुठेही रद्द झालं नाही आहे. कुर्ल्यामधले बोलले होते मिंदेंचे आमदार की आम्ही तिथे मदर डेअरीचा प्लॉट हा अदानीला देणार नाही. सरकार येऊन त्यांचे 3-4 महिने झालेले आहेत, 10 पट कमी बाजारभावात त्यांनी दिलेला आहे. आणि तसंच आपल्याला आठवत असेल, काही महिन्यांपूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून देवनारचं डम्पिंग ग्राउंड हे घेतलं होतं आणि दिलं होतं धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टला. म्हणजे कचऱ्याच्या ढिगावर धारावीतल्या लोकांना नेऊन बसवणार असं अदानींनी ठरवलं होतं. त्यावेळी देखील मुंबई महानगरपालिकेने विरोध केला होता. मुंबई महानगरपालिकेचा विरोध ह्याचसाठी होता की आमचं डम्पिंग ग्राउंड जर गेलं तर मुंबईचा कचरा जाणार तरी कुठे.